वाहून दे जरा गणगण झाले गुरु करुणाने जरा देव कलेचा वाहून दे जरा गणगण झाले करुणाने जरा तुम्हा बघून तोल माझा गेला तुम्हा बघून तोल माझा गेला तुम्हा बघून तोल माझा गेला न तुम्ही सावराया गपकन गेला न तुम्ही सावराया गपकन गेला तुम्हा बघून तोल माझा गेला न तुम्ही सावराया गपकन आला भूल मला पडली नजरही जडली भूल मला पडली नजरही जडली उठाया आधार दिला तुम्ही उठाया आधार दिला तुम्ही उठाया आधारने बाई मी ऐवज हवाली केला तुम्ही उठाया आधार दिला न बाई मी ऐवज हवाली केला तुम्ही उठाया आधार दिला न बाई मी ऐवज हवाली केला पुढे उंदीर हो काय म्हणता काय मस्त पुढे उंदीर कसा काय गणपतीचा वाहन आहे पण आपण आता आलोय कुठे या नवरात्र उत्सवात देवीच्या चरणी आलोय मग या लोकांची शोभा होण्यासाठी गण झाला गवळण झाली लावणी झाली आता वग पाहिजे हो वग
अरे हो मास्तर विसरलो. विसरलास कसं? अरे पांड्या नवीन कोण आणलास काय करू? नवीन आणलाय तर नवीन आणलाय? हो नवीन आणलाय. राहिला कुठे तळेबंदाला गेला की का? आलो 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 कुठे आहे तो बघ. आलो आलो म्हणतोय. बोला साहेब. काय? अरे पांड्या होताच कुठे? अरे काय ना काय बाजारला गेलो होतो. तळेबंदाला गेला. बाजार नाही काय तुला सांगू काय घरात नव्हतं. घरात काहीच नव्हतं. काय नव्हतं बा, आठवड्यात तुला बाजार भरून घेऊन येऊन. अरे काय सांगतोस काय? काय सांगू किती भात पिकलाय यावर्षी. कुठे वाहून गेलं सगळं वाहून गेलं? हो. अरे तुला समजलं तर वाहून गेलं अरे तर काय समजलं म्हणजे काय काय मिळालं नाही. अरे सगळं गेलं वाहून 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 गेलं. वाहून गेलं पुरं. काहीतरी मिळेल ना नुकसान भरपाई. अरे देत ते देवा राजा देतो ना हो. काय म्हणा नाही देणार रे. पाहुण्या काय कसं देत करू? नाही तो. उद्या तर मग. मास्तर चला मग वगाला सुरुवात करूया. माझा वणी शाबास. वाह. शाबास. मस्त मस्त समजलं. वाह. पिताजी आपण आलात. माहित नाही तुला? अरे ही जागा प्रेम करायची नाही, ही दरबाराची जागा असताना तुला कसं खूळ लागलाय काहीच मला कळत नाही. पिताजी प्रेम कोणावर करतो? माझ्या पत्नीवर. परस्त्रीवर तर नाही ना. अरे तुझ्या पत्नीवर प्रेम करायला तुम्हाला तुमचा मान नाही का? इथे दरबारात प्रेम करायची ही जागा नाही. आमचा महाल आहे, आमचं शयनगृह आहे. पण प्रेम करायला तो महालच कशाला पाहिजे? प्रेम कुठेही होऊ शकतं, कोणावरही होऊ शकतं. युवराज, तू आज जा. मला युवराजांशी बोलायचं आहे. मी जाते. पहिला युवराज कशी भिटकाराने गेली पहिला. पिताजी तुम्ही तिच्याकडे त्याच तिरस्काराने पाहिलं. त्याच रस्त्यावर पाहणाऱ्याला काय करणार? माझी स्वप्न तुम्ही सुविधा मिळवली. काय? आम्हाला वाटलं होतं की आमच्या राजकुमारांचं लग्न आपण थाटामाटात करू, परंतु तुम्ही आम्हाला का का असं केलं? का का करेल? सांग सांग करेल. मी आता काय करू? काय करू करेल?
माते हे माते का माते काय केले तुला दिसती भक्त तुझ्या दर्शनासाठी आणि तुझ्या पायरी पाशी माझ्या पत्नीला हिरावून गेलंस माते का का केलं का माते का नशिबात हे काय घडले नशिबात हे काय घडले नकळे आज मला कागदाच्या घरी खरं आहे हिला कोणताही जिम्मे करायला तयार आहे. माझी पत्नी मला जिवंत पाहिजे तिच्यासाठी मी काही करेन प्रेमाने आंधळा झालाय. हे बघ संकल्प आहे नंतर तुला समजेल. तुझ्या आयुष्यातील 70 वर्ष हे तुझं आयुष्य आहे. त्यातील 30 वर्ष संपून गेली आहे. उरलेली 40 वर्ष. खरं आहे 40 वर्षातील 20 वर्ष तुझ्या जर भार्येला दिलीस तर ती या क्षणी का हिरावून गेलंस काय हिरावले सांग. खूप काळ झोपी गेले होते. कित्येक वर्ष या ठिकाणी नगारे ढोल ताशे वाजले नव्हते. असा भेसूर आवाज आला नव्हता. तुझ्या या रडगाडीने माझी झोप मोड केली. काय घडलं तुझ्या पत्नीचा प्राण गेला. अरे ते मरायचीच होती. 27व्या वर्षी तिचा मृत्यू अठरा होता आणि ती या क्षणी माझ्या पायाशीच येऊन मरणार होती. माझे आता काय झालं होतं तुझ्या पायाची तिचा मृत्यू काय झालं होतं सांग माते काय झालं होतं अरे तुझी ही घोर पत्नी एक नर्तका तिने माझा घोर अपमान केला होता. ज्या क्षणी मी तिला शाप दिला मानते तुला अपमान केला म्हणून तू तिला शाप दिलेलास हो का तुला मरावंसं वाटतं का. हो माते जर माझी सहचारिणी या जगात नसेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? अरे तुझं पुढील आयुष्य सुखात आणि समाधानात तू घालवणार आहे. नाही माते माझं पुढील आयुष्य सुखात नाही आयुष्यात ज्या चंद्रकलेवर मी प्रेम केलं ती जर या जगात राहिली नाही तर माते माझं पुढील आयुष्य सुखात कसं जाईल वेडा आहेस वेडा. प्रेमाने आंधळा झालाय. होय माते प्रेमाने आंधळ झालोय अरे याच प्रेमामुळे तुला आज राज्याबाहेर जावं लागलं. तुझ्या पिताजी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं या दिवसाने तुला राज्यातून हाकलून दिलंय. खरं जोपर्यंत तुझा नृत्य बुद्धी येत नाही तोपर्यंत तू राज्यात परतायचं नाही. ही तुझी भार्या तिचा मरून पडली आहे. जा पुढील मार्ग अक्रम. अरे पुढील तुला खूप काही अजून सोसायचं आहे. पुढील मार्ग नाही नाही माते माझी चंद्रकला जर जिवंत राहणार असेल तर मीही या जगात राहणार माते हे बघ तुला 20 वर्ष माझ्या चंद्रकलेसाठी मी सोडत
हो. आईला मिळेल हो. ते देतात. आईला देखील मिळेल आईला आपली कंदमुळे या चंद्रातील कंदमुळे हो कंदमुळे हो ठीक आहे. फळे मिळतील फळे चालतील. आणि प्यायला पाणी पाहिजे पाणी पाहिजे हो या आड आणि त्या पलीकडे हा. एक विहीर आहे. या आड त्या पलीकडे एक होय विहीर आहे. विहीर आहे त्या ते पाणी मिळेल. त्या विहिरीचं पाणी स्वतः काढायचं आणि प्यायचं. हो पण ती फार दूर आहे का विहीर? नाही या आड आणि त्या पलीकडे म्हणजे थोडं अंतर जास्तच आहे. हो असा आडवा तिडवा गेलो आणि तिथे विहिरीवरती पाणी काय पाणी आहे विहिरीत. महाराज मन कसं शांत झालो. होय ना खूप समाधान वाटतं. पण महाराज तुमच्या इथे कोणी एक उंदीर बाळगलाय का? आमच्या इथं सारखा मगापासून हसतोय. आहे हा. हे जंगल आहेत ना हो. त्या जंगलात आहे, उंदीर देखील आहे. सारखा हसतोय मगापासून. हसतोय. हा. काय रे हसतोय तू लबाड कुठला हा. आपण पुढचा मार्ग आपण बम बम बोले काय झालं? काय झालं ते कळेलच तुला थोड्याच वेळात काय झालं? मला माझ्याही कशाला पोरत होते. वा 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 मला एक पाणी कोरड पडली कशाला तर माझ्यासोबत पाणी प्यायला तेव्हा आली नाही. अहो पण इथे बसला आणि इथं वातावरण एवढं तापलं ना की माझ्या कशाला कोरडत पडलीये. मला एक त्या विहिरीपाशी जायचंय. एवढी उष्णता झाली या ठिकाणी. महाराज तर अहो, तहान लागली. एवढे उष्णते ए! महाराज काय मी मी तुला काय झालं त्यांना विहिरीत वा आमच्या घरामधला काटा गायब झाला पण ते पडले. मला वाचवा बोलले हा? ते गेले गेले? विहिरीत. जाऊ दे. जाऊ दे. हो. मग आता आता पुढे काय करायचं? काय? हा आता आपण वेश बदलून हा हे जंगल सोडून हा त्या शहरात जायचं मी अरण्य सोडून निघून जायचं. होय आणि तिथे जाऊ कुठे? त्या शहरात जाऊ हा हे गायन करी हा तू नृत्य करायचं तुम्ही गायन होय मी नृत्य. होय बक्कळ पैसा कमवायचा. मक्कड पैसा कमवायचा खूप श्रीमंत व्हायचा. खूप श्रीमंत मनासारखं जगायचं. जसं तुझी मर्जी कुणाच्या मर्जी मर्जी प्रमाणे जगायचं कुणाच्याही बंधन नाही. नाही. तू आता मोकळी झाली आहे महाराज होय आपण दोघे आपण दोघे आणि दोघेच आपणच दोघे बाजूला शिपाई नाही, शिपाई नाही राजा नाही. बुद्धी देखील नाही काय सांगता? होय. फक्त आपण दोघे आपण दोघे निघायचं. पण आपल्याला कुठेतरी ओळखेल. आपली नावं. आपली नावं हा अगं तू शालिनी मी शालिनी. होय प्रेमानंद तुम्ही माझे प्रेमानंद. होय आणि तू माझी शालिनी मला मला माझा पुन्हा जन्म झाल्यासारखं वाटतं. माझं आयुष्य मला मिळालं. चला, चला, येतोय. पुढे पुढे चल पुढे चल चल पुढे चल चल असं पुढे चल पुढे चल. चल चल माका भरपूर तहान लागली रे. अरे बाजूला विहिरा तुला बघण्यात दाखव. होय होय चल मग जाऊया मग पुढे जाऊया. चल 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 पुढे चल पुढे चल. चल चल. चल चल चलत राहू चलत राहू बरं रे वीर. चल चल ताई ह्या बाजूला काय? होय हा, होय काय चल पाणी चल काढते चल रे. चला, मी आता इथं आलोय. अरे अण्णा आवाज येतो ना कुठला तरी. बघूया पोरं, चल. ये, बघूया. अरे या विहिरीमध्ये जीव का रे? हो,
पाणी घे पाणी काढायला पाहिजे बोल होता कोण होते ते बाजूलाच ना एक साधू महाराज साधू होते ना मध्ये गेली अरे तू काय सांगा तिची बायको पळायला गेली तरी आता साधू महाराज नाही ना होय ना फसवल्याने तुला अरे बाबा आजकाल या बायकांचं विधान आहे विश्वास ठेवू नको बायकांनो याचीच बायको गो माका मधला लाईन देता माझी तसं नाही हा, माझी तसं चांगले माझ्या भरपूर प्रेम करतात माझी बायको माझी पत्नी माझ्यावरती खूप प्रेम करायचो मग मध्ये कसं काय केलं ना तिने मला फसवलं हो चांगला दिवसात भेटतात ना आता आम्ही जेवणाची वेळ झाली तुला नाश्ता बिस्टा करणारच का खूप भूक लागली बस बाबा खाली बस खाली बस अगो, ह्या माझ्या बायकोन काय दिलं ना जागो फटकाने लाडू दिले सकाळी उठवत नाही देत मोबाईल हो हे काय आहे रे हे घे रे, तुला घे. अरे, हे असं काय? भरपूर दिवसापासून काय खाल्लं नाही की काय? आमका बायका काय देऊ मागत ना आम्ही 4 दिवसांत भेटलं ते खाता नाहीतर काशीत राहतो पाण्याच्या घोटावर. हो बघ ह्या पाण्याच्या वटारीच्या रवाचा लागतं आमका अजून वाजवतोय ढोलकी ढोलकी. म्हणजे कसं मला जरा आधार मिळतो मन होई फुलांचे थवे गंध हे नवे फुलते येती मन पाऊस पाऊस हुळहुळणारी माती मन होई फुलांचे थवे गंध हे नवे फुलते येती मन पाऊस काय तिथे यायच्या एवढे सारे बाजारामध्ये माझा तिसरा अरे सोन्याचा दुकान आहे पहिली सुपारी झाली पाहिजे अरे ज्या सोन्याचं दुकान आहे अरे दारूवाला आहे दारूवाला मी यांच्याकडे आले ना तुम्ही मला नक्कीच बोलवा अरे दारूवाला अरे आम्ही हा पाणी माझा दुकान आहे माझ्या घरी यायचा आपले पांडुशे काय नाव आम्ही नाच गाणं आणि हे माझे पती आणि हे माझे पती प्रेमानंद गावोगावी नृत्याचे कार्यक्रम करून आम्ही पोटाला पाहिजे थोडासा पैसा बाबा आपला शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद असावा. आली मुली शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद उठ पाठ उठ बाबा बोल बाबा आपण रागवलं तर नाही ना? नाही मुली अगं तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला वाढवलं आणि तुझ्यावर आम्ही कसे राखवलं
पण तुला उशीर का झाला? बाबा मी माझ्या मैत्रिणीसमोर बागेत फिरायला गेली होती. पण एवढा उशीर करत जाऊ नको बाळा. तरुण मुलगी बाहेर असताना बापाला काळजी लागूनच राहते. मी काय आमच्या मनी एक विचार आला होता. असं कोणता विचार बाबा? बोरी, तू आता उपवर झालीस, लवकरच तुझं लग्न उरकावं अशी आमची इच्छा होती. बाबा अजून माझं वय झालेले नाही. बोरी, सगळ्यात नवीन वयात आलेल्या मुलींना तसंच वाटतं की अजून माझं वय झालेलं नाहीये. पण बापाची चिंता तुम्हाला नाही समजणार. बघ, यावरती विचार कर बोरी. ठीक आहे बाबा, मी तुम्हाला विचार करून मग सांगते. बरं हो. तुमचा शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद मला मिळाला. तो सदैव आहे बोरी. येते मी बाबा. ठीक आहे. हे शिपाई अजून कसे आले नाही? एवढा उशीर झाला. अरे कुठे होता एवढा वेळ? अरे शाला संपला की काय? त्याला आमचा पैसा केला. काय नृत्य केलं या नर्तकीने? सर्व रसिकांना व्यापारी बोला बोला राव महाराज बोला. मजा आली ना तुम्हाला? हो, मजा आली. मजा भरपूर मजा आली. हे आम्ही पाहिलं. ही अंगठी मी ओळखते. राजकुमार मदन सिंग. हो, त्याचीच आई अंगठी. त्याच राज्याची राजखुना, रत्नपूर राज्याची राजखुना याच्यावर आहे. हो, म्हणजे तो आपल्या इथे हजर आहे. तो जिवंत आहे. तो जिवंत आहे. त्याला मारलं पाहिजे. नाहीतर तो मला मारण्याच्या बेताने तिथे आलेला आहे. काहीतरी केलं पाहिजे. मला भीती वाटते. तो आपला सगळा बेत या राजांना सांगेल. मेलो कोण मेलो? त्याच्याजवळ दागिना भरपूर आहे. ते सोनार आहे. त्याला बाटली पण नाही दिला. या सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाक. अजून एक गाणं पेश करण्याची संधी द्यावी. परवानगी आहे. अरे शाला आम्ही त्याचसाठी आला आहे. हो ना, गाणं शाला आला शाला. हा शाला काय करते काय रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी अवश्य. आणि ते तुम्ही पूर्ण करा. नक्कीच. राजा राग मानू नका. बोल. परंतु तुम्ही आपल्या शब्दापासून मागे फिराल म्हणून मी तुमच्याकडून आश्वासन मागते. आश्वासन देतोय. पण तुझे मागशील त्यामध्ये सत्यता हवी. आता हो. सत्यता तर नक्कीच असेल. आणि म्हणूनच ही नृत्यांगना शालिनी आज तुमच्या पुढे एक मागणं मागते. बोल शालिनी. आणि ते मागणं असं, राजा हम्म. आज या आपल्या दरबारामध्ये एक चोर आहे आणि त्याचा शिरच्छेद झाला पाहिजे हीच मागणी शालिनी करत आहे. हो, या आमच्या दरबारात या चोर? दरबारामध्ये एक चोर आहे आणि त्याचा शिरच्छेद आत्ताच्या आत्ता व्हावा. हे शक्य नाही. शिपाई तुम्ही मला आश्वासन दिले की मी जी मागणी करेन ते पूर्ण करा. पूर्ण करेल. हे शालिनी हेच मागणं करते बाबा, आहे की शिपाई. त्या चोराचा शिरच्छेद झाला पाहिजे म्हणजे झाला नक्की पाहिजे. होईल शालिनी. हा, धीर धरा. तुम्ही इथे असताना पाऱ्यावरती असताना चोर आतमध्ये बोल. सांग. निर्धास्तपणे सांग. बरोबर आहे. बोल. महाराज तिने माझ्यावर चोरीचा हात. मी चोर आहे म्हणून माझा शिरच्छेद करायला तुम्हाला बोल. कोण आहे माहिती आहे का? हो ना. महाराज नृत्यांगना. नाही महाराज. नृत्यांगना नाही. होती नृत्यांगना. तत्पूर्वी माझी पत्नी. काय खोटं बोलतोय महाराज. याला मी आजपर्यंत
किती फसवणार आहेस तू? काय किती विश्वासघात करणार आहे? अरे, एक नंबरचा चोर तो चोर आणि वर शिरचोर. पांडवाजी, काय? तोंड सांभाळून बोल. महाराज, हे असभ्य वर्तन एका चोराचंच असू शकतं. ही असभ्य भाषा एका चोराचीच असू आम शकते. नर्तिके, हे युवक, तू जर म्हणतोस की तुझी पत्नी आहे तर सिद्ध करून दाखव. महाराज, बोल. ते सिद्ध करावं असं तुम्हाला वाटतंय? मला या सर्व प्रजेला सुद्धा माहिती पडतंय. या प्रजेला सुद्धा वाटतंय होय 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 मी निरपराधी आहे म्हणून सिद्ध करून दाखव. काही हरकत नाही बा, हे सिद्ध करायला मी तयार आहे. पण महाराज, हिला सांगा, मी जे सांगेल ते हिनं मान्य केलं पाहिजे. काय तू जे सांगेल ते मी मान्य करायचं? हो. असं का म्हणून? तू कोण माझा, मी कोण तुझी? हा, काही नातेसंबंध लावायचा आणि राजांना काही सांगायचं. चंद्रकले, हा, वेळ पांघरून पेडगावला जाऊ नको. असं समजलं का? पुरतं ओळखतोय मी तुला. आज जग मला ओळखतंय. माझं नाव प्रत्येकाच्या मुखात आहे. माझ्या नाचावर सर्वजण फिदा आहेत. हो ना? हा, एवढंच जर तुला तुझ्या नाच गाण्याचा गर्व असेल तर मी सांगतो ते आहे. काय ते? मी सांगतो तसं वागायचं. महाराज, बोल. माझा निरपराध सिद्ध करण्यासाठी हिला तसं वागावंच लागेल. त्यालाही एक संधी दिलेली आहे. तर तो जसं सांगतोय तसं तुला वागावं लागेल. ठीक आहे. असं काय बरं मी केलं पाहिजे? मी बोलतो तसं बोल. काय? मी जो संकल्प केलाय हा, मी जो संकल्प केलाय तो मी मागे घेतो. भिकारी तो भिकारी आणि संकल्प सोडायला सांगतो. बापाने तर याला घराबाहेर काढला, एक फुटकी कवडी तोंडावर मारली नाही आणि याने माझ्यासाठी संकल्पामध्ये वस्तू सोडली. काय असं माझं करणार आहे तू? बोलते. बोल. तू संकल्पामध्ये जी मला वस्तू दिली होती ती मी सोडली. काय झालं? महाराज, काय झालं बाबा, मी या भांडणीत पडलो. सत्य तुम्हाला कथन करतो आता, पण याला सुद्धा अटक करा. साधू नसून भोंदू आहे हा, भोंदू. महाराज, ही माझी पत्नी होती. एका मंदिरापाशी आम्ही आलो. त्या ठिकाणी विहिरीवरती पाणी पिण्यासाठी ही मला घेऊन गेली आणि विहिरीमध्ये ढकलून दिलं. महाराज, सर्प दंशाली मी माझ्या राजमातेची भक्ती तिला प्रसन्न केलं आणि तिच्याकडनं वर मागून तिला सांगितलं की माझ्या पत्नीला जीवदान दे. तेव्हा माता मला म्हणाली ती जिवंत होईल, पण तुझ्या आयुष्यातील पुढील 20 वर्ष तुझ्या पत्नीला दान असा संकल्प महाराज, तो संकल्प मी त्यावेळी माझ्या मातेसमोर ठेवला होता. पण मातेने मला सांगितलं होतं ज्यावेळी तू तुझा संकल्प पाठी घेशील त्यावेळी तर तरी तुझ्या पत्नीचा मृत्यू होईल. महाराज, त्या गोष्टीची कल्पना दिला नव्हती. तसं मातेने माझ्याकडनं वचन घेतलं होतं. म्हणत महाराज, ज्यावेळी माझ्या जीवावरती आलं, माझा निरपराध सिद्ध करण्यासाठी मला हा संकल्प मागे घ्यावा लागला. बरं झालं युवक. तत्क्षणी महाराज तिचा मृत्यू झाला. पाहिलं महाराज, आम्ही मोठ्या धर्मसंकटातून वाटवलं. तू घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही खूप मोठ्या धर्मसंकटापासून वाचलो. महाराज, आपण मला जीवन दिलं. माझा निरपराध सिद्ध करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद महाराज. आयुष्यमान हे बघ, तू तर निरपराध आहेसच, त्याबरोबर तू इतका प्रेमळ आहे. तुझं स्वतःचं आयुष्य तुझ्या पत्नीला दिलं होतं आणि आम्ही तुझ्यासारखा स्वर आमच्या घटनेसाठी शोधत होतो. महाराज, कोण आहे माहिती आहे का? कोणी राज तुझं बदलतो. अरे वा, हे तर सोन्यावर पिवळं झालं. आम्ही तुला साधा युवराज समजत होतो, युवक समजत होतो. तू तर युवराज निघाला. होय महाराज, पण या माझ्या पत्नीच्या नादी लागलो म्हणूनच माझ्या पिताजींनी मला राज्याबाहेर आणलं. महाराज, काही हरकत नाही. महाराज, मला माझ्या राज्यात घर लावलं. जरूर जा.
तुझी हरकत नसेल तर आमच्या मनी एक इच्छा होती. परत कोणती इच्छा आहे आपली? आम्ही तुझ्यासारखा युवक आमच्या कन्येसाठी वर म्हणून शोधत होतो. तर तुझी इच्छा नसेल, तुझी इच्छा असेल तर आम्ही तुझं लग्न आमच्या कन्येशी लावून देण्याचं म्हणतो. महाराज बोल. माझं निरक्षरत्व सिद्ध करण्यासाठी आपण मला संधी आणि आपण म्हणताय आपल्या कन्येबरोबर माझा विवाह. काही हरकत नाही महाराज, जशी आपली आम्ही हा विवाह करणार. बाळ, आमच्या मातेला आम्ही वंदन बाळ, तुझी काही हरकत नाहीये ना? तुम्ही आमच्या शब्दाबाहेर ठीक आहे, सुखाने संसार करा. शिपाई वाजंत्री बोल. शुभमंगल.